Welcome student for today's lecture. Today we are going to see the next point of our topic, that is the bioethics. Today we see that is somewhat about the biopatent and also the biopiracy. So first we see that is the bioethics. So ethics usually deals with the matters related to socially acceptable moral duty, conduct and judgment. इथं बायोइथिक्स म्हणजे जनरली इथं इथिक्स म्हणजे आपण काय म्हणतो नीतिशास्त्र किंवा इथं नीतिमत्ता असं म्हणतो आपण. तर इथं नीतिशास्त्रानुसार की हे बायोटेक्नॉलॉजीद्वारे जे आपण आता पाहिले की त्याचे ॲप्लिकेशन्स, हे जे काही प्लांट्स, मॉडिफाईड प्लांट्स किंवा मॉडिफाईड ॲनिमल्स जे तयार केलेले आहेत, तर हे कितपत योग्य आहेत ते आपण या कन्सेप्टमध्ये पाहणार आहोत. इट हेल्प्स टू रेग्युलेट द बिहेवियर ऑफ कम्युनिटी बाय सम सेट ऑफ द स्टँडर्ड्स. बायोइथिक्स हेल्प टू स्टडी मोरल विजन, डिसिजन अँड पॉलिसीज ऑफ ह्युमन बिहेवियर इन रिलेशन टू बायोलॉजिकल फिनॉमिना ऑर इव्हेंट्स. म्हणजे जनरली इथं बायोइथिक्स पाहिलं आपण, नंतर बायोइथिक्समध्ये जनरली इथं जे काही प्लांट्स किंवा ॲनिमल्स जे काही तयार होतात, तर या प्लांट्स आणि ॲनिमल्समध्ये जनरली इथं आपण पाहणार आहोत की हे कशा पद्धतीनं त्याचं बिहेवियर आहे. ह्युमन आणि नवीन बायोटेक्नॉलॉजीद्वारे तयार होणारे प्लांट्स किंवा ॲनिमल्स असतील, तर ह्युमन बिहेवियर इन रिलेशन टू बायोलॉजिकल फिनॉमिना ऑर द इव्हेंट्स. Ethics deals with life example in vitro fertilization, in vitro fertilization, sperm bank, gene therapy, cloning, gene manipulation, euthanasia, death maintaining those who are in comatose state, prenatal genetic selection etc. म्हणजे इथं आता इथिक्स म्हणजे कशाशी रिलेटेड येईल हे, तर जनरली आपण बघितलं की इन विट्रो फर्टिलायझेशन केलं जातं किंवा स्पर्म बँक ही म्हणजे स्पर्म्स हे स्टोअर करून ठेवले जातात, म्हणजे ती स्पर्म बँकमध्ये येईल. जीन थेरपी म्हणजे एखादा जीन नको असलेला जीन काढून न किंवा त्याच्यामध्ये डिझायरेबल जीन इन्सर्ट करणं किंवा एखादा जीन रिप्लेस करून तिथं जीन इन्सर्ट करणं हे कितपत योग्य आहे. किंवा क्लोनिंग म्हणजे जेनेटिकली आयडेंटिकल, म्हणजे जसं पॅरेंट आहे तसंच ऑफस्प्रिंग तयार करणं, क्लोनिंग तयार करणं. किंवा जीन मॅनिप्युलेशन, एखाद्या याच्यामध्ये जीन इन्सर्ट करणं. इथॉनॉसिया म्हणजे इथं जनरली इथॉनॉसिया हा कन्सेप्ट म्हणतो की आपण जिथं एखाद्या व्यक्तीची डेथ घडवून आणली जाते, म्हणजे स्वेच्छामरण असं म्हणतो आपण, दॅट इज द इथॉनॉसिया डेथ. त्यानंतर मेंटेनिंग दोज हू आर इन कॉमाटोज स्टेट, म्हणजे आता डेथ मेंटेनिंग केली जाते. म्हणजे काय केलं जातं इथं, तर जे कोमाटॉज म्हणजे सेन्सलेस असे, म्हणजे काय म्हणतो आपण कोमामध्ये, फॉर एक्झाम्पल कोमामध्ये गेलेले जे काही व्यक्ती आहे त्याची डेथ मेंटेन करणं किंवा त्याची डेथ घडवून आणणं. किंवा नेक्स्ट आहे दॅट इज द प्रीनॅटल जेनेटिक सिलेक्शन. प्रीनॅटल जेनेटिक सिलेक्शन म्हणजे इथं आपण काय म्हणतो, तर जन्मपूर्व की इथं सिलेक्शन करणं, की म्हणजे जनरली बर्थ देण्या अगोदर, म्हणजे जन्म देण्या अगोदरच त्या पर्टिक्युलर म्हणजे आपण काय म्हणतो त्याच्यामध्ये जनरली मेल आहे की फिमेल आहे, फिमेल असेल तर काढून टाकणं, मेल असेल तर ते बाळ ठेवणं, हे जे काही आहे हे इथिक्स रिलेटेड येईल. म्हणजे याच्यामध्ये हे नक्की योग्य आहे की अयोग्य असं म्हणू आपण. The era of biotechnology was brought wide spectrum on new topics like cloning, transgenic gene therapy, eugenics, rDNA technology etc. म्हणजे आता इथं यूजेनिक्स म्हणजे जनरली इम्प्रूव्ह द जेनेटिक क्वालिटी बाय इंट्रोड्युसिंग जीन, म्हणजे एखाद्या ऑर्गॅनिझमची जेनेटिक क्वालिटी आपण काय करतो, इम्प्रूव्ह करणं. किंवा एक
ट्रान्सजेनिक ऑर्गॅनिझम तयार करणं, रिकॉम्बिनंट DNA तयार करणं. तर हे जे काही आहे these are the new topics in the biotechnology. The use of all these has drawn a wide range of reactions in the society. The reactions are based on individuals' own perception and moral. Ethic aspects pertaining to the use of biotechnology seems to be more controversial and frightening. म्हणजे जनरली बघितलं आपण तर हे जे काही इथिक्स म्हणू आपण तर याचा जर विचार केला आपण तर हे कॉन्ट्रावर्सियल आहे, म्हणजे कसं वादग्रस्त म्हणतो आपण, आणि फ्राईटनिंग आहे, म्हणजे भीतीदायक आहे, की जेणेकरून आपण जर पाहिलं तर बायोटेक्नॉलॉजीद्वारे ह्युमन बिईंगमध्ये जर वेगवेगळे प्रकार जर ह्युमन बिईंगशी रिलेटेड होत असतील तर ते काय आपण नॅचरली जे काही म्हणतो आपण किंवा जेनेटिक आपल्या परंपरेनुसार चालत आलेले जे काही हे आहेत ऑर्गॅनिझम आहेत ते नष्ट होतील अशी भीती ही बऱ्याचशाच बायोटेक्नॉलॉजीद्वारे तयार होणाऱ्या ऑर्गॅनिझममध्ये निर्माण होत आहे. दिस कन्सर्न आर ब्रॉडली समराइज्ड बिलो. आता हे सगळे थोडक्यामध्ये इथं दिलेले आहेत बघा. यूज ऑफ ॲनिमल कॉजेस ग्रेट सफरिंग टू देम, व्हायोलेशन ऑफ इंटिग्रेशन ऑफ स्पेसीज कॉज्ड ड्यू टू ट्रान्सजिनॉसिस, ट्रान्सफर ऑफ ह्युमन जीन इंटू ॲनिमल अँड वाईस वर्सा. म्हणजे इथं व्हायोलेशन हा कन्सेप्ट म्हणजे काय म्हणू आपण तर उल्लंघन होईल. तर इंटिग्रेशन ऑफ स्पेसीज कॉज्ड ड्यू टू ट्रान्सजिनॉसिस, म्हणजे नवीन ज्या स्पेसीज आहेत ते जनरली म्हणजे ट्रान्सफर ऑफ ह्युमन जीन हा जर ॲनिमलमध्ये टाकणं किंवा ॲनिमलमधला जीन हा ह्युमन जीनमध्ये टाकणं हे काय आहे तर हे नीतिमत्तेचं उल्लंघन केल्यासारखं होईल. इनडिस्क्रिमिनेट यूज ऑफ बायोटेक्नॉलॉजी पोज रिस्क टू एन्व्हायरमेंट, हेल्थ अँड बायोडायव्हर्सिटी. इनडिस्क्रिमिनेट म्हणजे आपण काय म्हणतो अवास्तव म्हणतो आपण, म्हणजे कशाही पद्धतीनं याचा यूज करणं बायोटेक्नॉलॉजीचा, आणि हे रिस्क असू शकते फॉर द एन्व्हायरमेंट, हेल्थ अँड also the biodiversity. The introduction of genetically modified organism has led to a wider debate on bioethical concerns affecting social, economic and environmental spheres. म्हणजे याचा आपण जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम जर बघितला तर जनरली हे याचा इफेक्ट हा सोशल इकॉनॉमीवरती होतोच, परंतु इन्व्हायरमेंटल स्पियरमध्ये सुद्धा याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळेल. कारण ओरिजिनल किंवा आपण काय म्हणू की आपले जे काही ओरिजिनल ऑर्गॅनिझम जे आहेत त्यांच्यावरती या बायोटेक्नॉलॉजीद्वारे तयार केलेल्या ऑर्गॅनिझमचा म्हणजेच जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझमचा परिणाम हा होऊ शकतो. दीज इन्क्लूड द इफेक्ट्स ऑन नॉन टार्गेट ऑर्गॅनिझम, इन्सेक्ट रेजिस्टन्स क्रॉप्स, जीन फ्लो अँड लॉस ऑफ डायव्हर्सिटी. म्हणजे याचा परिणाम हा नॉन टार्गेट ऑर्गॅनिझम म्हणजे जे ऑर्गॅनिझम चांगले आहेत, ज्या ऑर्गॅनिझममध्ये आपल्याला काहीच बदल करायचा नाही त्याच्यावरती सुद्धा या जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझमचा परिणाम होऊ शकतो. इन्सेक्ट रेजिस्टन्स क्रॉप जे आहेत त्याच्यावरती परिणाम होऊ शकतो, जीन फ्लो बदलू शकतो आणि लॉस ऑफ डायव्हर्सिटी ही होऊ शकते. द इश्यू ऑफ ऑन interfering with nature in which the modification process itself is disrupting the natural process of biological entities. Ethics in biotechnology also include the general subject of what should and should not be done in using recombinant DNA technology. आता याच्यामध्ये नेक्स्ट कन्सेप्ट बघणार आहोत, दॅट इज इफेक्ट ऑफ द बायोटेक्नॉलॉजी ऑन इन्व्हायरमेंट. मग इन्व्हायरमेंटवरती काय इफेक्ट होतो याचा. हर्बिसाइड यूज अँड रेजिस्टन्स. बघा, इफेक्ट ऑफ इन्व्हायरमेंट आर पर्टिक्युलरली कन्सर्न विथ रिगार्ड टू GMO क्रॉप्स अँड फूड प्रोडक्शन. हर्बिसाइड यूज कुड बी इन्क्रीज विच विल हॅव अ लार्जर नेगेटिव्ह इफेक्ट ऑन द सराउंडिंग इन्व्हायरमेंट. Also unintended hybrid strains of weeds and other plants can develop
resistance to these herbicides through cross pollination, thus negating the potential benefit of the herbicide. One such herbicide that has already been added is Roundup. That is, crops of the Roundup Ready soybeans have already been implemented into agricultural practices, possibly confirming the Roundup's resistance to neighboring plants. आता इथं जनरली राऊंडअप हे जर म्हटलं आपण तर राऊंडअप हे काय आहे, ॲक्च्युली इट इज अ ट्रेडमार्क. म्हणजे राऊंडअप हा मॉन्सॅन्टो ट्रेडमार्क आहे फॉर द पेटेंटेड लाईन ऑफ द GMO. मग इथं जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम हे पेटेंटेड असतील किंवा हे ट्रेडमार्क दिलेले जे काही क्रॉप आहेत याच्यामध्ये सोयाबीन हॅव ऑलरेडी बीन इम्प्लिमेंटेड इन टू ॲग्रिकल्चरल प्रॅक्टिसेस, possibly conferring Roundup resistance to neighboring plants. इफेक्ट ऑफ अनटार्गेटेड स्पेसीस. आता इथं इन्व्हायरमेंट आपण पाहिलं की हर्बिसाइड इफेक्ट यूज आणि रेजिस्टन्स कसा त्याच्यामध्ये निर्माण होऊ शकतो. तसं दुसरं आहे इफेक्ट ऑफ अनटार्गेटेड स्पेसीस. इफेक्ट ऑन टार्गेटेड स्पेसीज म्हणजे काय, तर आपल्याला जे ज्या स्पेसीजमध्ये बदल घडवायचा नाही आहे त्या स्पेसीजमध्ये किंवा काही युजफुल ऑर्गॅनिझमवरती याचा परिणाम होतो आहे. बघा, बीटी कॉर्न विच प्रोड्युसेस इट्स ओन पेस्टिसाइड इज अल्सो इन यूज टुडे. म्हणजे बीटी कॉर्न अशी व्हरायटी आहे की त्याच्यामध्ये स्वतःचंच पेस्ट कंट्रोल करण्याची कॅपॅसिटी आहे. It has adverse effects on monarch butterflies population which are not the original target of pesticide. म्हणजे बीटी कॉर्न ह्या व्हरायटीमुळं काय होते तर मोनार्च बटरफ्लायचं पॉप्युलेशन हे काय होतं कमी होते, त्याच्यावरती इफेक्ट होतो की जे त्याचं टार्गेट नाही आहे. इट कॅन अल्सो हॅव अनइंटेन्शनल इफेक्ट on neutral or even beneficial species. Next, that is the effects of biotechnology on human health. याच्यामध्ये ॲलर्जीज, बऱ्याच जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझममुळं ॲलर्जी निर्माण होत आहेत. त्यामुळं इथं आपण पाहिलं तर एक एक्झाम्पल दिलेलं आहे बघा. रिसर्चर्स यूज्ड अ जीन फ्रॉम द ब्राझील नट टू इन्क्रीज द production of methionine in soybeans. The insertion of this gene inadvertently caused the allergies reactions to the soybean in those with known nut allergies. म्हणजे हे बायोटेक्नॉलॉजीद्वारे तयार केलेली सोयाबीनच्या ॲलर्जी ही निर्माण होऊ शकते. नेक्स्ट, दॅट इज लाँग टर्म इफेक्ट. म्हणजे बायोटेक्नॉलॉजीचा लाँग टर्म इफेक्ट पण आहे बघा. काय होऊ शकतं, बिकॉज ऑफ GMO टेक्नॉलॉजी हॅज बीन अवेलेबल फॉर सच अ शॉर्ट अमाऊंट ऑफ टाईम, देर इज रिलेटिवली लिटल रिसर्च विच हॅज बीन कंडक्टेड ऑन द लाँग टर्म इफेक्ट्स ऑन हेल्थ विच वी कॅनॉट अँटिसिपेट ॲट दिस पॉईंट. न्यू proteins that have never been ingested before by humans are now part of foods that people consume every day. Their potential effects on the human body are as of yet unknown. म्हणजे काही प्रोटीन्स हे ह्युमन बॉडीमध्ये ही म्हणजे जे काही प्लांट्समध्ये तयार होत आहेत ते प्रोटीन्स जे की ज्याची गरज नाही आहे तेही त्या फूडमधून ह्युमन बॉडीमध्ये जात आहेत. आणि ते अजूनही काही प्रोटीन्स हे अजूनही म्हणजे कोणत्या प्रकारचे प्रोटीन्स आहेत किंवा त्याचे पोटेन्शियल इफेक्ट्स काय आहेत ह्युमन बॉडीवरती ते अननोनच आहेत. फूड ॲडिटिव्ज, GMOs आर प्रेझेंट अस with possibilities of introducing additional nutrients into foods as well as antibiotics and vaccines.
This availability of technology can provide nutrition and disease resistance to those countries that don't have means to provide this otherwise. However, there is a possibility of creations of antibiotic and vaccine resistant strains of the disease. This shows that the vast advance in life science and our multicultural and pluralistic modern societies create numerous bioethical problems requiring some stringent regulation. In terms of GMOs, the Indian government has set the Genetic Engineering Approval Committee. म्हणजे जेनेटिक इंजिनिअरिंग ॲप्रुव्हल कमिटी ही का तयार केलेली आहे, कारण कोणीही कोणत्याही प्रकारचा जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम हा तयार करू शकतो, पण त्याच्यावरती एक रेग्युलेशन्स यावेत यासाठी ही जेनेटिकली इंजिनिअरिंग ॲप्रुव्हल कमिटी तयार करण्यात आलेली की जेणेकरून युजफुल ऑर्गॅनिझमच तयार होतील. नेक्स्ट दॅट इज द बायोपेटंट. आता बायोपेटंट आणि बायोपायरसी हे दोन कन्सेप्ट जे आहेत हे मी थोडक्यात सांगेन. पेटंट म्हणजे काय, तर एखादं आपण संशोधन लावलेलं असेल तर त्या संशोधनासाठी आपल्याला काही राईट मिळतात आणि ते राईट्स जे आपल्याला गव्हर्मेंटकडून मिळालेले असतात त्याला आपण काय म्हणतो, पेटंट म्हणतो. मग बायोपेटंट काय आहे, तर बायोपेटंट हे जनरली बायोलॉजिकल ऑर्गॅनिझमशी रिलेटेड आहेत. म्हणजे बायोपेटंट्स दीज आर अवॉर्डेड फॉर द स्ट्रेन्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम, जेनेटिकली मॉडिफाईड स्ट्रेन्स, DNA सिक्वेन्स, बायोटेक्नॉलॉजिकल प्रोसेसेस, प्रॉडक्ट्स आणि प्रॉडक्ट ॲप्लिकेशन्स. बायोपेटंट्स आर अवॉर्डेड टू रिकग्नाइज रियल इनोव्हेटिव्ह कॉन्ट्रीब्युशन मेड बाय द इन्व्हेंटर टू कॉज ऑफ ह्युमन वेलफेअर. जनरली इथं बायोपेटंट जे आहे हे बायोपेटंट जनरली एखाद्या प्रोसेससाठी ते पेटंट मिळू शकतं आपल्याला, किंवा एखादा प्रॉडक्ट तयार केला तर त्यासाठी सुद्धा हे पेटंट आपल्याला मिळू शकतं. मग कशासाठी हे पेटंट आहे, फॉर मेकिंग, यूजिंग, सेलिंग अँड इम्पोर्टिंग प्रोटेक्टेड इन्व्हेन्शन फॉर अ लिमिटेड पिरियड ऑफ टाईम. मग ड्युरेशन किती आहे बघा, ड्युरेशन ऑफ बायोपेटंट इज 5 years from the date of grant or 7 years from the date of filing the patent application. First biopatent patented pre-training of genetically engineered bacterium, that is the Pseudomonas, used for clearing oil spills. The patent under the title Control of Plant Gene Expression was issued jointly to Delta and Pineland Company and US Department of the Agriculture. Patent is based on the gene that produces the protein toxic to plant, thus do not allow seeds to germinate. However, this patent was granted by Indian government such as the patent is considered morally unacceptable and fundamentally unequitable. This is because financially powerful corporations would acquire monopoly over biotechnological processes. This in turn would pose the threat of a global food security. म्हणजे जनरली इथं जे काही पेटंट मिळतं हे पेटंट हे काय म्हणू तर एखाद्या व्यक्तीने जे काही संशोधन लावलेलं असतं त्याच्यासाठी हे पेटंट असतं. पण कधी कधी असं होऊ शकतं की एखाद्या व्यक्तीने जे काही पेटंट शोधून काढलेलं आहे तर त्या पेटंटमध्ये कदाचित त्याचं यूज हा अनएक्सप्लॉयटेड यूज केला जातो, त्यालाच आपण काय म्हणतो, बायोपायरसी. आता आपण बायोपायरसी म्हणू की बायोपायरेट्स म्हणजे काय, दोज आर डू नॉट किल बट स्टील द पेटंट. म्हणजे काही व्यक्ती की काही कंट्रीज अशा असतात की जे काय करतात तर एखादं पेटंटचा मिसयूज करतात. म्हणजे ते संपवत नाहीत पेटंट किंवा ते डॅमेज करत नाही तर त्याची स्टील करतात, म्हणजे चोरी करतात. बायोपायरसीचे डेफिनेशन काय दिलेले बघा, थेफ्ट ऑफ द व्हेरियस नॅचरल प्रॉडक्ट्स अँड देन सेलिंग देम बाय गेटिंग पेटंट विदाउट गिविंग एनी बेनिफिट्स ऑर कॉम्पेन्सेशन बॅक टू द होस्ट कंट्री. म्हणजे एखाद्या कंट्रीकडून एखादं
त्याचा नॅचरल प्रॉडक्ट असेल तर तो घेऊन त्याचं पेटंट स्वतःकडे मिळवणं, याला आपण काय म्हणतो, बायोपायरसी. आणि हे पेटंट जे असतं ते मिळवताना त्याचे विदाऊट प्रायर परमिशन म्हणून आपण, त्याची परमिशन न घेता किंवा त्याचा काही बेनिफिट त्याला न देता त्याचं यूज केलं जातं. इट इज अनऑथराइज्ड मिसॲप्रोप्रिएशन ऑफ एनी बायोलॉजिकल रिसोर्स अँड इंडिजिनस नॉलेज. म्हणजे एखादा रिसोर्स बायोलॉजिकल रिसोर्स असेल किंवा त्याचं जे काही नॉलेज असेल तर ते नॉलेज हे यूज केलं जातं. मोस्ट डेव्हलप्ड, इंडस्ट्रियलाइज्ड अँड फायनान्शियली रिच नेशन्स आर पुअर इन बायोडायव्हर्सिटी ऑर ट्रॅडिशनल नॉलेज, वेअर ॲज डेव्हलपिंग अँड अंडरडेव्हलप्ड नेशन्स हॅव ॲम्पल ऑफ बायोडायव्हर्सिटी अँड दे ट्रॅडिशनली बेटर नो द यूज ऑफ देअर बायो रिसोर्सेस. म्हणजे ज्या डेव्हलप्ड कंट्रीज आहेत त्यांच्याकडे बायोडायव्हर्सिटी कमी आहे, परंतु ज्या अनडेव्हलप्ड किंवा डेव्हलपिंग कंट्रीज आहेत तिथे बायोडायव्हर्सिटी जास्त आहे. मग त्या बायोडायव्हर्सिटीचा डेव्हलप्ड कंट्रीज उपयोग करतात आणि त्याचा यूज, त्याचं नॉलेज असेल किंवा तिथं असणारा नॅचरल सोर्स जो आहे त्याचा यूज करून त्याचे पेटंट हे स्वतःकडे मिळवतात. यालाच आपण बायोपायरसी म्हणतो. ट्रॅडिशनल नॉलेज नॅचरली इन्क्ल्यूड्स अ डीप अंडरस्टँडिंग ऑफ इकॉलॉजिकल प्रोसेसेस अँड द ॲबिलिटी टू सस्टेनेबल एक्स्ट्रॅक्ट यूजफुल प्रॉडक्ट्स फ्रॉम द लोकल हॅबिट. आता जनरली आपण बघितलं तर बायोपायरसी याच्यामध्ये काय काय येऊ शकतं बघा. तर कंपोनंट्स ऑफ ट्रॅडिशनल नॉलेज याच्यामध्ये जनरली फूड क्रॉप व्हरायटीज अँड ॲग्रिकल्चरल फार्मिंग प्रॅक्टिस असेल, सस्टेनेबल मॅनेजमेंट ऑफ नॅचरल रिसोर्सेस अँड कॉन्झर्वेशन ऑफ बायोलॉजिकल डायव्हर्सिटी, त्यानंतर बायोलॉजिकली इम्पॉर्टंट मेडिसिन्स असतील. The conversion of species, habit and biodiversity are essential. The conservation of species, habit and the biodiversity are essential to the continued survival of indigenous and rural people. By conserving the customs and habitat of indigenous person who currently reduce emission from deforestation and ecosystem degradation. तर याच्यामध्ये जनरली आपण ट्रॅडिशनल नॉलेज इज फेसिंग अ प्रॉब्लेम ऑफ बायोपायरसी. मग इथं आपण बायोपायरसीमध्ये जनरली आपण आपल्याकडे डिस्कवरी ऑफ द फार्मास्युटिकल्स अँड ॲग्रिकल्चरल रिसोर्सेस, तर इथं एक्झाम्पल्स तुम्हाला दिलेले आहेत बघा. बायोपायरसीचे पेटंटिंग ऑफ नीम अझॅडिरेक्टा इंडिका, हे जे नीमचं पेटंट आहे. द पीपल ऑफ इंडिया इज अ व्हरायटी ऑफ वे हॅव टू यूज द नीम सिन्स द इमोरियल. म्हणजे जनरली आपण बघितलं तर नीमचा वापर हा अगदी आपल्याकडे, आपल्या इंडियन जर बघितलं तर नीमचा वापर कशा पद्धतीनं केला जातो किंवा त्याचे प्रॉपर्टीज काय आहेत, नीमच्या फंगिसायडल प्रॉपर्टीज आहेत आणि ह्या फंगिसायडल प्रॉपर्टीज आपल्याला पूर्वीपासून माहीत आहेत. मग पायरेटिंग द नॉलेज मध्ये हे नॉलेज कोणी पायरेटिंग केलं? द USDA अँड ॲन अमेरिकन MNCWR ग्रेस इन द अर्ली ऑफ 90s, म्हणजे साऊथ पेटंट फ्रॉम द युरोपियन पेटंट ऑफिस अँड on the method for controlling the plant by aid of the hydrophobic extracted neem oil. आणि या नावाने त्यांनी काय केलं, पेटंट मिळवलं आणि त्याचा वापर केला. पण ॲक्च्युली हे नॉलेज जे आहे हे अझॅडिरेक्टा इंडिका म्हणजेच नीम प्लांटचं किंवा त्याचा फंगिसायडल इफेक्ट जो आहे हे आपल्याकडे आपलं नॉलेज आहे, इंडियन नॉलेज, आणि त्याचा वापर मात्र कोणी केलेला आहे, हे अमेरिकन सायंटिस्टने. त्यानंतर पेटेंटिंग ऑफ बासमती इज द लॉंग ग्रेन ॲरोमॅटिक व्हरायटी ऑफ द राईस इंडिजिनस टू द इंडियन सबकॉन्टिनेंट. म्हणजे जनरली आपण पाहिलं तर आपल्याकडे आपलं हे बासमती राईस हे आपलं प्रॉडक्ट आहे. आणि बघा मग पुढे ही पायरसी कशी केलेली आहे याची. इन 1997 द US पेटंट अँड ट्रेडमार्क ऑफिस ग्रँटेड अ पेटंट to the Texas-based American company Rice for
the basmati rice line and the grains having a trade name that is the टेक्समती. तर नवीन टेक्समती या नावाने हे राईस ग्रेन हे बाजारामध्ये आले, त्याचं पेटंट त्यांना ते मिळून गेलं. द पेटंट ॲप्लिकेशन वॉज बेस्ड ऑन 20 व्हेरी ब्रॉड क्लेम्स ऑन हॅविंग द इन्व्हेंटेड द सीड राईस. ड्यू टू पीपल्स मूवमेंट अगेन्स्ट द राईस टेक्निक इन मार्च 2001 द UPSTO हॅज रिजेक्टेड ऑल द क्लेम्स. आणि मग हे बऱ्यापैकी आपण त्याच्यावरती संघर्ष केल्यामुळं ते परत त्यांचा काय झाला, तो क्लेम हा रिजेक्ट झाला. त्यानंतर हल्दीची बायोपायरसी कशा पद्धतीनं झाली बघा. द 2 अमेरिकन रिसर्च ऑफ इंडियन ओरिजिन ऑफ द युनिव्हर्सिटी ऑफ मिसिसिपी मेडिकल सेंटर पुट अ क्लेम to the US Patent and Trademark Office, maintaining that they had discovered haldi's healing properties. Surprisingly, they were granted a patent in March 1995 for something you had known for years and our Ayurvedas for the centuries. म्हणजे हळदीचं जे काही यूज आहे किंवा हळदी आपण ड्रग म्हणून किंवा कशा पद्धतीनं हे अँटीसेप्टिक आहे हे आपलं नॉलेज आहे, इंडियन नॉलेज आहे. आणि मग त्याच्यावरती अधिकार किंवा त्याचं पेटंट मात्र कोणाला मिळालेलं आहे, तर हे US ते पेटंट घेतलेलं होतं 1995मध्ये. The Council of Scientific and Industrial Research applied to the US Patent Office for re-examination and they realized the mistake and canceled the पेटंट. मग इथं काय झालं, तर हे पेटंट पुन्हा कॅन्सल करण्यात आलं. दिस वॉज आफ्टर इंडियन सायंटिस्ट शाउटेड फ्रॉम रूफटॉप्स अबाउट हाऊ वी आर लॉसिंग आवर ट्रॅडिशनल नॉलेज अँड मॅरिडिंग फॉरेन कंपनीज हू हॅव स्टार्टेड पोचिंग ऑफ ऑन आवर एन्शियंट हिलिंग टेक्निक्स. तर या पद्धतीनं हे जे काही टेक्निक्स आहेत, तर ही टेक्निक्स आपण आपले जे काही नॉलेज आहे, सायंटिफिक नॉलेज, हल्दी असेल की जे अँटीसेप्टिक म्हणून आपण वापरतो, किंवा नीम असेल फंगिसायडल म्हणून वापरतो आपण, किंवा बासमती, हे जे काही आहे दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ द बायोपायरसी. सो स्टुडंट, टुडे वी सी सम points about the bioethics, biopiracy and the biopatent. So today we stop here, and today we here complete our topic, that is the biotechnology.